मला मासिक पूर्ण खर्च वजा जाऊन 160 170 पर्यंत निघतात. पूर्ण खर्च गायींचा, दवाखाना वगैरे सर्व जाऊन. कॅफेला सर्व खर्च वजा जाऊन 2 माणसं आहे आपल्याकडे आणि मग बाकीचा खर्च आहे. तिथे भाड्याने जागा घेतलेली आपण. सगळं जाऊन 1.25-31 पर्यंत त्याच्यात येतात. उच्च शिक्षित तरुणाचा मल्टिपल बिझनेस प्लॅन, लाखोंचा नफा, सक्सेस फंडा येईल तुमच्या कामी. बीटेक पदवी हातात असूनही लाखो रुपयांच्या नोकरीला लाथ मारून एका तरुणानं स्वतःच्या व्यवसायाची वाट निवडली. दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतःचं काहीतरी निर्माण करणं उत्तम हा विचार करत या तरुणाने दुग्ध व्यवसाय आणि चहाचा असा काही धडाका लावला की आज तो महिन्याला 2.25 लाखांहून अधिक नफा मिळवत आहे. त्यानं केलेलं सुंदर नियोजन हे आजच्या तरुणांसाठी एक उत्तम उदाहरण ठरत आहे. आपण पाहत आहोत की ह्या गायीचं संगोपन तो करतोय आणि त्याच्या माध्यमातून तो आज लाखो रुपये कमवत असल्याचं तो आपल्याला बोलत आहे. तर आज माझ्यासोबत कपिल जाधव आहे. कपिल, काय सांगशील तू एक उच्च शिक्षित आहे, बीटेक झालेला आहे आणि त्याच्यानंतर तू गायीचं संगोपन केलं, दुग्ध व्यवसाय सुरू केला. तर ह्या दुग्ध व्यवसायातून तुला नोकरीपेक्षा कितपत परवडतं आणि नोकरी न करता तू हा निर्णय का घेतला? ज्यावेळेस शिक्षण संपलं त्यावेळेस नोकरी शोधली. नोकरी लागली पण होती. पण नोकरीमध्ये जसं पाहिजे तसं प्रॉफिट आणि प्लस लोकांच्या याच्या खाली काम करण्यापेक्षा काहीतरी आपण वेगळं करावं या उद्देशाने मी व्यवसायाकडे वळालो. 2013-14 एक बारामतीला ट्रेनिंग केली 2 महिन्याची. त्या ट्रेनिंग नंतर असं ठरवलं की आपण दूध व्यवसायाकडे वळायला पाहिजे, कारण त्या भागात पश्चिम महाराष्ट्रात दूध व्यवसायाचं भरपूर मोठं केंद्र आहे. त्यानंतर मग मी 2013-14 तिथून आल्यानंतर घरी येऊन वडिलांशी वगैरे चर्चा करून दूध व्यवसायाकडे वळण्याचा निर्णय घेतला आणि नोकरी सोडून दिली. मला एक सांग, तो आता त्या गायीचं संगोपन करतोय. आपण पाहतो या गायी वगैरे, आणि ह्या जर कधी गायी पाहिल्या तर ह्या मोकळ्या मोकळ्या शेडमध्ये गायी आहे. हे बंदिस्त गाय पालन तू करतोय. तर त्याच अनुषंगाने मला सांग की बाबा, बरेच जण सांगतात की बाबा आपल्याकडे ह्या जर्सी गायी टिकत नाही, आणि त्याच अनुषंगाने तू ह्या जर्सी गायीचा प्रयोग यशस्वीरित्या करतोय. तर तुला याच्यातून दूध किती निघतं आणि यांचं संगोपन करणं कितपत सोपं आहे? आता आपल्या भागामध्ये तर ह्या परिसरामध्ये असं झालं किंवा जर्सी गायचं संगोपन करणं खूप कठीण झालं. तर ते तुला सोपं का असं कसं वाटतं? अवघड तसं नाहीये. सुरुवातीला मलाही तसंच अवघड वाटलं होतं. पण ज्यावेळेस आता मी वैयक्तिक घरच्या वासऱ्या वगैरे तयार केल्या, त्यांना उन्हाळ्याचा वगैरे काहीच त्रास नाहीये. तर आपल्याकडे प्युअर एचएफ आहे, 12-13 वासऱ्या आहे, तर त्यांना काहीच त्रास नाही. ज्यावेळेस आपण प्युअर आपल्या घरचं वासरू बनवतो त्यावेळेस त्याला काही प्रॉब्लेम येत नाही. ज्यावेळेस आपण लोणी किंवा घोडेगाव विकून आणल्यानंतर जो त्रास होतो तो सुरुवातीला एखादा वर्ष होतो फक्त उन्हामुळे. तर त्यात जर कधी आपण काटेकोर नियोजन केलं त्यांचं पाण्याचं, सावलीचं वगैरे, तर त्यात पण त्या व्यवस्थित राहू शकतात. काही प्रॉब्लेम येत नाही. तर यांना खाद्य काय देतो वर्षभरासाठी? खाद्य एक सुग्रास, मक्काचा भरडा हे 2च देतो मी सध्या. आणि याचं तू संगोपन व्यवस्थित करतोय, तर वर्षकाठी तुला याचं दूध दूध उत्पादनातून किती किती प्रॉफिट निघतो, म्हणजे मंथली इन्कम किती निघतो? मला मासिक पूर्ण खर्च वजा जाऊन 160 170 पर्यंत निघतात. पूर्ण खर्च गायींचा, दवाखाना वगैरे सर्व जाऊन. आणि याच्यातून तुला हे प्रॉफिट मध्ये राहतं असं बिझनेस तुला असं वाटतं का? हा, याच्यात तुम्हाला सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास मेहनत करणं आहे. बाकी तुम्ही दिवसभर बाकी तुमचे कामं वगैरे शेतीचे करू शकतात. जास्त काही लक्ष द्यायचं काम नाहीये. ओपन गोठा केला असल्यामुळे गायीकडे जास्त लक्ष द्यायचं काम पडत नाही. सकाळी एकदा चारा वगैरे टाकून दिला की संध्याकाळी 4 वाजेपर्यंत त्यांच्याकडे नाही बघितलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि नंतर संध्याकाळच्या 4 ते 6 पर्यंत एकदा तुमचे कामं करून घेतली दुधाची, त्यानंतर पुन्हा काही टेन्शन नाही. त्या ओपन गोठा केल्यामुळं त्यांची तब्येतही चांगली राहते. त्यांना गोचिड वगैरे होत नाही. आरोग्य चांगलं राहतं. त्यामुळे खर्च कमी लागतो. तो खर्च कमी झाल्यामुळे माझाही खर्च, मेडिकलचा खर्च कमी झाला. तो पैसा मला प्रॉफिटमध्ये मिळाला असं धरलंय. निश्चित तू मला आता सांगितलं की तो जो ओपन गोट आहे आणि तू एक भोकरदनला हॉटस्पॉट नावाचा कॅफे चालू केलेला आहे, चहाचं दुकान आहे. तर त्या चहाच्या दुकानाचं साठी बी तुझं दूध आहे, तुझी जागा आहे, तर ते चहा बनवून विकत येतो. एक बीटेक झालेला मुलगा चहाचा पण व्यवसाय करतो, दुग्ध व्यवसाय बरोबर. तर त्याच्यातून तुला किती प्रॉफिट राहतो? चहाचा व्यवसाय करण्याचा निर्णय हा 13-14 ज्यावेळेस मी दुधाचा धंदा चालू केला त्यावेळेस दूध डेअरीचे रेट खूप कमी होते. ₹13 ₹12 दूध डेअरीला रेट होते त्यावेळेस. ते परवडत नव्हतं. परवडत नव्हतं म्हणजे इन द सेन्स त्यावेळेस परवडत होतं, पण विषय असा होता
की प्रॉफिट जास्त राहत नव्हतं. मग काहीतरी आपलं एखादा आउटलेट असावं म्हणून मग मी एक चहाचा स्टॉल चालू करण्याचा विचार केला तालुक्याच्या ठिकाणी भोकरदनला आणि त्याला रिस्पॉन्स चांगला भेटला. आज घडीला 40-45 लिटर दूध तिथं पर डे कट्ट आणि जर रिस्पॉन्स चांगला असल्यामुळे दूध घरचं आहे आपलं त्यामुळं चहाची क्वालिटी चांगली मिळते. त्यामुळे रिस्पॉन्स चांगला मिळाला. तर ते आपण कंटिन्यू चालू ठेवले. पर मंथ किती भेटते त्याच्यात? आपल्याला कॅफेला सर्व खर्च वगैरे जाऊन 2 माणसं आहे आपल्याकडे आणि बाकीचा खर्च आहे तिथे भाड्याने जागा घेतलेली आपण. सगळं जाऊन 1.25-1.30 पर्यंत त्याच्यात येतं आपल्याला. 1,25,000. हा पर मंथली. निश्चितच तुझ्यासारखे अनेक तरुण आहे ते बीटेक झालेले असन काय असन तर तू हे कोणत्याही कंपनीची ऑफर न नाकारता तू डायरेक्ट इन व्यवसायामध्ये पडला. त्यांच्यासाठी तू एक प्रेरणादायी उदाहरण म्हणलं तरी चालेल. त्यांच्यासाठी काय सांगशील? नोकरी सर्वांना मिळणं काही शक्य नाही आहे. सर्वांसाठी नोकरी अवेलेबल असूही शकत नाही. त्यामुळं प्रत्येकाने आपल्याला जर ज्याच्याकडे शेती वगैरे असेल त्याला जोडधंदा म्हणून जर कोणताही बिझनेस करायचं ठरवलं तर हा योग्य पर्याय आहे. त्यात दूध व्यवसाय, शेळी पालन, कुक्कुटपालन हे चांगले चालणारे आणि चांगले प्रॉफिट देणारे व्यवसाय आहे. आणि त्यात तुम्हाला शेती करता करता हे व्यवसाय करता येतात. प्रत्येकाला नोकरी मिळणं काही शक्य नाही सध्याच्या परिस्थितीनुसार. त्यामुळे तुम्ही शेतीकडे वळून शेती आधुनिक पद्धतीने करायची आणि त्याबरोबर जोडधंदा म्हणून हे कोणताही 2-4 व्यवसाय करायचे. तिन्हीपैकी एक. त्यात तुम्हाला 100% प्रॉफिटही मिळतो आणि तुम्हाला जसं पाहिजे तसा शेतीचा बी बेनिफिट भेटतो आणि तसं इकडं जो बिझनेस करतो आपण साईड बिझनेस त्यातून येणाऱ्या पैशातून तुमचा घर खर्च चालतो. बाकीचा पैसा तुम्हाला मागे राहतो. निश्चितच आपण पाहिलं तर हा होता कपिल जाधव की जो भोकरदन तालुक्यातील एक व्यावसायिक आहे. व्यावसायिक म्हणजे हा सुरुवातीच्या काळापासून यांनी बीटेकचं शिक्षण घेतलं संभाजीनगरच्या चांगल्या कॉलेजमध्ये घेतलं आणि त्याच्यानंतर नोकरी न करता हा स्वतःचा व्यवसाय केला. दुग्ध व्यवसाय सुरू केला. दुग्ध व्यवसाय चालू केल्यानंतर त्यांनी भोकरदन सारख्या शहरामध्ये एक हॉटस्पॉट नावाचा कॅफे चालू केला. तिथे चहाचा आणि चहाची क्वालिटी चांगली ठेवली. दूध स्वतःचं घरचं असल्यामुळं निश्चितच तो आज पर मंथ एक 2 ते 3 लाखापर्यंत आज रोजी कमवतोय ह्या दुग्ध व्यवसायातून. निश्चितच ही तरुणांसाठी एक प्रेरणादायी प्रवास त्याचा म्हणला जाईल. आपण जर कधी पाहिलं तर दुग्ध व्यवसाय करताना जे शेतकरी राहते त्यासाठी एक विचारसरणी झालेली आहे. पण बीटेक झालेला विद्यार्थी हा दुग्ध व्यवसाय करतो ही एक मोठी प्रेरणा सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि तरुणांसाठी एक प्रेरणादायी ठरणार आहे. लेट्सअप मराठीसाठी संतोष साबळे, जालना, भोकरदन.